प्रेक्षकांनो नमस्कार. सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे अनिता काळे. तुम्हाला माहिती आहे की विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी चालू आहे. प्रत्येक उमेदवार आपला सिक्का चालवण्यासाठी हवा तो प्रत्येक फंडा आजमावतो आहे. कोणी पाठीवर एलसीडी देऊन मुलांना गावोगावी फिरवतो आहे, शहरांमध्ये फिरवतो आहे, कोणी भोंग्यांचा वापर करतो आहे, तर अक्षरशः मनसेचे एक अधिकृत उमेदवार पप्पू पाटील यांनी त्यांच्या निवडणूक चिन्ह स्वरूप इंजिन स्वरूप गाडी बनवून प्रचाराला एक नवीन रूप दिलाय. कल्पकता त्या उमेदवाराने दाखवलेली आहे. या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत अमरावतीतील ॲनिमेशन कॉलेज येथे. ॲनिमेशन कॉलेजचे सर्वेसर्वा विजय राऊत सर आपल्या सोबत आहेत. विजय सर सांगा, ही जी निवडणूक चिन्ह स्वरूप जी गाडी तयार करण्यात आली आहे, काय हिची कल्पकता कशी काय सुचली? कल्पकता अशी सुचली की प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं प्रचार करण्याचा प्रयत्न करत असतो. काही अभिनव कल्पना त्यांच्याही मनात असतात. लोकांपर्यंत आपला सिम्बॉल जाण्यासाठी, कारण सिम्बॉल फार महत्वाचा आहे, कारण त्या सिम्बॉलवर तो शिक्का मारत असतो, हॅमर करायचं असतं. आम्ही असा विचार केला की जो मनसेचा सिम्बॉल आहे इंजिन, रेल्वे इंजिन, हे रेल्वे इंजिन जर आपण फिरवलं आणि या रेल्वे इंजिन प्रत्यक्ष रेल्वे इंजिन करून जर फिरवलं तर लोकांना जास्त ते हॅमर होईल, लोकांच्या ते रेल्वे इंजिन लक्षात राहील, आमच्या पक्षाच्या उमेदवाराचं नाव लक्षात राहील आणि मग नॅचरली थोडंसं पक्षाला जास्त म्हणजे चिन्ह समजण्यासाठी, विचार समजण्यासाठी, कारण का हे इंजिन फक्त इंजिन नाही तर या इंजिनच्या पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी आम्ही या मतदारसंघात काय करणार आहोत, आमच्या राज ठाकरेंचे विचार काय आहे, त्यांना कसा महाराष्ट्र अभिप्रेत आहे, या सगळ्या कल्पना थोडक्यात आम्ही ब्ल्यूप्रिंट आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. त्यांचे विचार मांडलेले आहे, आम्हाला काय करायचं हे मांडलेलं आहे, काय होत आहे हे मांडलेलं आहे, प्रेझेंट सिच्युएशन. तर मला असं वाटतं की आमच्या ही जी कल्पकता आहे या म्हणजे इंजिन करून लोकांमध्ये फिरवण्याची, इथं जे ॲनिमेशन कॉलेज आहे माझं, तर इथल्या काही लोकांनी विचार करून जेव्हा पप्पू पाटील आमच्याकडे अप्रोच झाले तर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आपण असं काहीतरी करूया की आपण लोकांपर्यंत या पद्धतीनं पोहोचू शकतो. आणि मला असं वाटतं की आज इंजिन जे फिरत आहे, बऱ्याच न्यूजपेपरमध्ये सुद्धा या इंजिनची त्याला आपण बातमी आलेली आहे. आपण आज त्या इंजिन संदर्भात ऐकूनच आपण इथं आलेला आहात. तर अशा पद्धतीनं मला असं वाटतं की आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो, म्हणून आम्ही कल्पना मांडलेली आहे. नक्कीच, मी जे तुम्हाला म्हटलं असं आपण जाऊया. निवडणूक चिन्ह स्वरूप तुम्ही गाडी तयार केलेली आहे आणि ही आकर्षक ठरते. म्हणजे नक्कीच लोक त्याला 2 मिनिटं थांबून पाहतात आहेत आणि त्याची माहिती घेणे किंवा एकंदरीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ही इंजिन गाडी ठरलेली आहे. मला सांगा, आता राजसाहेबांची सभा झाली पप्पू पाटील यांच्या प्रचारार्थ, राजसाहेबांच्या सभेचा किती फायदा पप्पू पाटलांना होणार आहे? निश्चित राहत, कारण का शेवटी कसं आहे, पक्षाचे जे विचार आहे तर ते पक्ष प्रमुखच मांडू शकतात. राज ठाकरेंचे विचार हे फार महत्वाचे आहे. त्याचं कारण की ते पक्षाचे विचार आहे. इतर अनेक पक्ष आहे, समजून घ्या ही पहिली आघाडी, दुसरी आघाडी, बरोबर आहे की नाही, परंतु या आघाडीत एक काही अशी आघाडी आहे, काँग्रेस आहे, त्या ठिकाणी शरद पवार सोबत आहे, उद्धव ठाकरेजी सोबत आहे, एकीकडे त्यांनाच म्हणजे धोका दिलेले काही पक्ष आहे, म्हणजे शिवसेना एक, शिवसेना ए, शिवसेना बी, एक राष्ट्रवादी पक्ष ए, राष्ट्रवादी पक्ष बी. तर हे बी गँग जी आहे, ए गँग आणि बी गँग, लोकांना सगळं माहिती आहे की हे फक्त सत्ता कारण करून राहिले, यांना फक्त सत्ता पाहिजे आहे. परंतु या सत्ता कारणात लोकांपर्यंत सत्यता पोहोचवणे आणि नेमकं महाराष्ट्राला काय हवं आहे ही आमच्या पक्षाची जी नीती आहे ते पोहोचवण्याचं काम माननीय राज ठाकरे करतायत. आणि माननीय राज ठाकरेंचे विचार जे आहे त्या विचारांसोबत असणारे अनेक लोक या महाराष्ट्रात आहे. तर नॅचरली याचा फायदा पप्पू पाटलांना होणार. पप्पू पाटील तर या आधी शिवसेनेत होते आणि नंतर मग जेव्हा राज ठाकरेंनी पक्ष काढला त्यास राज ठाकरेंसोबत आले. शिवसेनेत असताना सुद्धा ते राज ठाकरेंसोबतच होते, म्हणून त्यांनी पक्ष बदल केला असं तर काही होणार नाही. ते राज ठाकरेंसोबतच आहे आधीपासून. एक निष्ठ असणारा एकटा माणूस आहे आणि राज ठाकरेंना तेच अपेक्षित आहे, त्यांना एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता हवा आहे.
त्या कार्यकर्त्याला त्यांनी तिकीट दिलं. त्याचे जे आमच्या मतदारसंघाबद्दलचे पप्पू पाटलांचे जे विचार आहे, स्वतःचे जे विचार आहे, किंवा मतदारसंघ कसा असला पाहिजे, मतदारसंघात काय व्हायला पाहिजे, आपल्या मतदारसंघातला कचरा आपल्याला कसा काढता येईल, आपल्या मतदारसंघात आपल्याला बेरोजगारांना नोकऱ्या कशा देता येईल, या सगळ्याचा विचार करून. आणि यंग माणूस आहे तो, काही इतर लोकांसारखा म्हातारा झाला नाही, प्रस्थापित नाही आहे, परंतु कार्यकर्ता आहे, लोकांमध्ये मिसळणारा माणूस आहे, लोकांना डायरेक्ट अप्रोच होणारा माणूस आहे. लोक डायरेक्टली पप्पू पाटलांकडे जाऊ शकतात, लोक सुनील देशमुखांकडे जाऊ शकत नाही. त्यांना भेटण्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. सुलभाताईंना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट जरी घ्यावी लागली नाही तरी सुलभाताई एक किती काम करतात हे तुम्ही 5 वर्ष बघितलेलं आहे. या 5 वर्षात काय झालं आपल्या मतदारसंघाचं हे तुम्हाला माहिती आहे. म्हणायला असतं की आम्ही 6,000 कोटी आणले, आम्ही 2,000 कोटी आणले, आम्ही 500 कोटी आणले, हे म्हणायला असतं. तुम्ही आणलेले आहे पैसे, पण गेले कुठं पैसे? इतके पैसे आले या 500 कोटी. आपण मागच्या झालेल्या कार्यकाळाबद्दल न बोलता आता जर पप्पू पाटील निवडून आले, आमदार जर झाले, तर ते काय विकास कामे घेऊन या मतदारसंघात येतील, आपण ते सांगा. मला असं वाटतं की पहिल्यांदा आमच्या पक्षाचा जो विचार आहे तो विचार असा आहे की हा अमरावती हा हॉट पुणा म्हणून ओळखला जातो. बेसिकली या ठिकाणी अनेक म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, आता पुन्हा एक मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे. तर सर्व प्रकारचं शिक्षण अमरावती मतदारसंघात आहे. मग अमरावती मतदार या शिक्षणावर आधारित असणारी इंडस्ट्री नको असं असायला नको का? ती इंडस्ट्री आहे का? मग इथले लोक शिक्षण घेतात आणि बाहेर जातात आणि इथल्या लोकांना एकटे टाकतात. म्हणजे जवळपास आई वडील एकटे पडतात, इथला शेतकरी एकटा पडतो, इंटेलेक्च्युअल क्लास बाहेर जातो. आणि मग तुम्ही विदर्भाचा विकास कसा करणार आहे? विदर्भाचा जर विकास करायचा असेल, आपल्या विदर्भातल्या या मतदारसंघाचा विकास जर करायचा असेल तर इंटेलेक्च्युअल क्लास हा इथं थांबला पाहिजे. तो थांबण्यासाठी मात्र तुम्हाला डेव्हलपमेंटची गरज आहे. म्हणून IT हब फार महत्वाचा आहे. कारण का IT हब साठी जे एज्युकेशन पाहिजे ते एज्युकेशन अमरावतीमध्ये अवेलेबल आहे आज. आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं एज्युकेशन सेंटर आहे अमरावती. आणि या ठिकाणचे लोक फक्त इथंच नाही आहे, परदेशात सुद्धा आहे. डायरेक्टली इथला इंजिनिअरिंग करून बघा परदेशात जातो. तो जर इथं थांबला तर इथं डेव्हलपमेंट व्हायला हरकत नाही. हा एक मुद्दा आहे. सगळ्यात दुसरा एक मुद्दा असा आहे का इथला जो तरुण वर्ग आहे, रात्रीचा आज असं झाला आहे की मुली सिगरेट पिताना दिसतात, मुलं सिगरेट पिताना दिसतात, नशा करताना दिसतात, व्यसनाच्या आहारी जातात. अनेक आंदोलन याच्यावर झालेले आहे. तो जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला जर तुम्ही काम दिलं तर ही वेळ मला असं वाटतं येणार नाही. म्हणून तो दुसरा प्रश्न आहे की या व्यसनाधीन झालेल्या तरुण पिढीला आपण कसं सन्मार्गावर लावायचं, हा सुद्धा एक पप्पू पाटलांसमोरचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आम्ही सोडवणार. म्हणजे एकंदरीत युवा नेतृत्व या निवडणुकीत उभं आहे. आणि जर ते निवडून आले, आपण थोडं असं येऊया, जर ते निवडून आले तर एकंदरीत युवकांच्या समस्यांवर भर देतील, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी म्हणा, किंवा त्यांना जे आता रोजगार नसल्यामुळे जे चुकीच्या मार्गाने ते जातात आहेत त्या सगळ्या मार्गांनी ते न जाता योग्य मार्गाने जाऊन आपल्या भविष्याचा विचार करून आपल्या करिअरकडे लक्ष देतील. एकंदरीत हा उद्देश पप्पू पाटलांचा या निवडणुकीत आहे. आता मला सांगा, प्रचाराला अगदी मोजके दिवस बाकी आहेत, तर या पुढच्या दिवसांमध्ये, या मोजक्या दिवसांमध्ये प्रचाराचा काय वेग आहे आणि कशा पद्धतीची तयारी आहे? कारण अगदी मोजके दिवस बाकी आहे. बरोबर, आमचा प्रचार तर सुरू आहे. आमचा प्रचार असा आहे की आमच्याकडे फार पैसा नाही आहे हे तुम्हाला सांगतो. जी मर्यादा ठरवून दिलेली आहे त्या मर्यादित आम्हाला इलेक्शन लढायचं आहे. आणि आमचं इलेक्शन हे थॉटवर आहे, आमचं इलेक्शन पैशावर नाही आहे. आम्हाला पैसे देऊन माणसं खरेदी करायचे नाहीये. आणि ते खरेदी करणं हे आमच्या पक्षाचं धोरणही नाहीये. आमच्या पक्षाचं धोरण हे आहे की आमच्या थॉटवर, जो आमचा थॉट आहे, जो आमचा विचार आहे, जनतेबद्दल आम्हाला जसं जे वाटतं त्या वाटण्यावर आमचं इलेक्शन अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं की जनता आम्हाला साथ देईल. आणि आमच्या हे जे इंजिन आहे, हे इंजिन आज सगळ्या अमरावतीच्या गल्लोगल्लीत फिरत आहे. लोकांना माहिती आहे की हे इंजिन कोणाचं आहे म्हणून. आणि मी नक्की सांगतो हे इंजिन धूर सोडणार. काय नियोजन आहे आता पुढचं? आता पुढचं नियोजन असं आहे की आम्ही पदयात्रा आमच्या सुरू आहे, सर्वच ठिकाणी आमच्या पदयात्रा आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, आमचं समीकरण जे आहे ते जातीवर पण आधारित नाही. आम्ही जातपात ही गोष्टच मानत नाही. आम्हाला सर्वच लोक हवंय. या अमरावती मतदारसंघातला मुस्लिम पण आम्हाला हवा आहे, या मतदारसंघातला दलित पण आम्हाला हवा आहे. या प्रत्येक घटकाचा हे ते विचार करत असणार. कदाचित दुसरे लोक सांगतात
की आम्ही यांच्या विरोधात आहोत, आम्ही कोणाच्या विरोधात नाही आहोत. आम्हाला मतदारसंघात विकास हवा आहे आणि मतदारसंघात जर विकास हवा असेल तर सर्व लोकांना सोबत घेऊन जायचं आहे. कोणीच आमचे हे नाही, हेबेदावे आमच्या मनात बिलकुल नाही आहे. आमच्या मनात फक्त एकच गोष्ट आहे की या मतदारसंघाचा विकास कसा होईल जर आम्ही समानतेने हे काम करू सगळ्या समाजासाठी, सगळ्या धर्मासाठी, तर मला असं वाटतं की आम्ही निवडून येतो. आणि आज आम्हाला कॉन्फिडन्स आहे, आम्ही निवडून येणार, बिलकुल हमखास आम्ही निवडून येणार. तुमच्या 15 तारखेच्या रॅलीबद्दल तुम्ही काहीतरी बोलत होते. 15 तारखेला जागृती मतदाता तुम्ही माझा प्रयत्न माझ्या करताय. माझ्या मला असं वाटतं की आज मी हे सांगितल्यापेक्षा की मी काय करणार आहे, हम्म. एक अनोखी रॅली. जसं तुम्ही आता बघताय की आमचं इंजिन अनोखं आहे. लोकांच्या कुतूहल आहे लोकांच्या मनात. लोक थांबतात, सेल्फी काढतात, बरोबर आहे की नाही. आणि या याच्यातून आमचा प्रचार होतो, आमचे विचारही समजतात. फक्त हे गोष्ट नाही की आम्ही हे काय सर्कस थोडी आहे की इंजिन मांडला आम्ही लोकांसमोर. त्या इंजिन आम्ही का मांडलं तर आमचे विचार लोकांना समजावं, आमचा सिम्बॉल लोकांना समजावं म्हणून आम्ही इंजिन फिरवतो आहे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला जे इथं आम्ही रॅली काढणार आहे त्या रॅलीच्या द्वारे आम्हाला लोकांना इथले प्रश्न मांडायचे आहे. ती रॅली अतिशय अनोखी असणार आहे. त्यात राक्षसासारखा जो कचऱ्याचा जो राक्षस आहे अमरावतीमध्ये जो कचऱ्याचा राक्षस झालेला आहे ते सगळं प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवण्यास त्या ज्या गोष्टी आहे की इथं नेमक्या समस्या काय आणि या समस्याचं निवारण कसं करायचं आहे आणि या समस्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीची ती रॅली असणार आहे. आणि ती अतिशय भव्य रॅली असणार आहे 15 तारखेची. आणि ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार त्या रॅलीवाले. म्हणजे एकंदरीत समस्या मांडणारे प्रतिस्वरूप तुम्ही त्या रॅलीमध्ये सामील करून घेणार आहे. बरोबर आहे. आणि अमरावतीच्या जनतेला अमरावतीतल्या समस्या त्या प्रतिरूपातनं तुम्ही त्यांनी आजपर्यंत अशी रॅली बघितली नसेल. आपण रॅली बघतो, परंतु मला असं वाटतं की 15 तारखेची रॅली करणार आहे. ती रॅली अतिशय वेगळी असणार आहे आणि लोकांपर्यंत पोहोचणारी असणार आहे. नक्कीच. आणि जसं सांगितलं की युवा नेतृत्व आहे, तुम्ही एका कॉलेजचे संस्थापक आहात आणि नक्कीच जास्तीत जास्त युवांशी संबंध तुमचा येतो आणि युवकांमध्ये कुठेतरी उदासीनता या राजनीतीला घेऊन किंवा या निवडणुकीला घेऊन दिसते. म्हणजे मतदानाप्रती एवढी जागरूकता त्यांच्यामध्ये नाही. मतदान करून काय फायदा, शेवटी आज राजकारणात उरलंय काय, कोणी कोणा पक्षाचा नाही. आज पक्षातनं निलंबन होतं, पक्षात नवीन प्रवेश होतात, पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात चाललं जातं कारण आम्हाला सीट मिळाली नाही, आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारीच्या लालसेपोटी हे सगळं एकंदरीत चालू आहे असं आपल्याला. आणि याच्यामुळे संभ्रम युवकांमध्ये दिसतो. तुम्ही एका कॉलेजचे संस्थापक आहात, काय सांगाल युवकांना? मी तुम्हाला सांगतो की मलाही हा प्रश्न पडतो बरेच वेळा की या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात हे जे लोक करतायत त्याच्यामुळं तरुणांना असं वाटतं की नेमकं काय सुरू आहे. हाच प्रश्न माझ्याही मनात पडतो की नेमकं काय सुरू आहे, आम्ही कुठल्या पक्षाचा कोण आजकाल हेच कळत नाही. सुनील देशमुख पर्यंत बीजेपीचे होते, पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आता आधी काँग्रेसचे होते, बीजेपीत गेले, बीजेपीतून काँग्रेसमध्ये आले. सुलभाताई आधी काँग्रेसच्या होत्या, त्या आता पुन्हा त्या राष्ट्रवादीत गेल्या. हे जे सुरू आहे कशासाठी सुरू आहे तर मला असं वाटतं की लोकांनाही असं वाटते, मी तरुणांमध्ये राहतो म्हणून तरुणांनाही असं वाटतं की हा बिझनेस बनवलेला आहे आणि स्वतःच्या बिझनेससाठी हे लोकांना भेटीस धरतात. आम्ही त्यांचे ग्राहक आहोत आणि हा बिझनेस करतायत हे सगळे लोक. या बिझनेसला आम्ही उत्तर द्यायचं का, या बिझनेसच्या विडख्यात आम्ही पडायचं का की आम्हाला आमचं नागरिकत्व महत्वाचं आहे. 200-300 रुपये 800 रुपये देऊन लोक खरेदी करतात, लोक खरेदी केल्या जातात. अरे तुमची किंमत ही आहे, तुम्ही नागरिक आहे भारताचे आणि तुमची किंमत 800 रुपये करतात हे लोक. तुम्हाला सांगतात काही योजना आणून, एखादी योजना आणली आणि ती योजना आणल्यानंतर तुम्हाला सांगतात की बाबा आता तुम्हाला इतके रुपये मिळणार, मग तुम्ही आम्हाला मतं द्या. मतदान कशासाठी? ठीक आहे, तुम्ही योजना चांगल्यासाठी आणली ना, असू द्या ना, मग त्याचा उहापोह करू नका ना. तुम्ही चांगल्यासाठी केलेला आहे की नाही, मग त्याचा उहापोह कशाला करता? आम्ही हे आणलं, आम्ही हे आणलं, आम्ही हे आणलं, मग तुम्ही आम्हाला मतदान करा, तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुमचे पैसे वाढवून देऊ, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. अरे हे लोकांना आम्हीच दाखवता तुम्ही, म्हणजे देश तुम्ही डुबवत आहात. ती गोष्ट आम्हाला करायची नाही आहे. आम्हाला रोजगार निर्माण करायचा आहे, या ठिकाणी आम्हाला स्वयंपूर्ण करायचा आहे. आमचा ध्यास तो आहे. स्वयंपूर्ण जर झाला तर तुम्हाला लोकांना पैसे देण्याची वेळ देणार नाही, तुम्ही लोकांना भिकारी करणार आहात का हो? तरुणांच्या मनात ही गोष्ट असल्यामुळे, प्रत्येक तरुणांच्या मनात, मी तर एका कॉलेजचा संचालक आहे आणि मी या निवडणुकीत प्रत्यक्ष पप्पू पाटलाला का पाठिंबा देतो आहे त्याला कारण आहे. खरं म्हणजे मला कोण्या पक्षाचा असायला नको,
परंतु मला असं वाटतं की एकच पक्ष असा आहे आज का ज्या पक्षाचे विचार अतिशय वेगळे आहे, स्पष्ट आहे, एकदम स्पष्ट विचार असणारा पक्ष हाच आपला पक्ष असला पाहिजे. आणि कोणाची बुडी कशाला पळायचं, कोणाची भीक कशाला घ्यायची. जर मी कमावू शकलो, आज मी जर कमावू शकलो तर माझ्या घरचे 10 लोक माझ्या भरोशावर पोचल्या जातील. पण मी आज अवमारे मजूर मिळणं कठीण आहे. एखादं काम करताना मजूर मिळणं कठीण आहे, कारण त्याला तुम्ही पैसे देता, तो कसा कामाला येईल आमच्या. मग तुमचा जर विकास हो तो, अरे तो मजूर काय करतो की पैसे घेतल्यानंतर दारू पिऊन घरात पडणार. मी प्रत्येकाबद्दल बोलत नाही असं, परंतु आज जी समस्या आहे लोकांसमोर, काम सुद्धा होत नाही लोकांचे, लोकांना लोकच मिळत नाही काम करायला. मग त्यांना आयतं न करता त्यांना, मला असं वाटतं की त्यांना रोजगार द्या, ही सगळ्यात मोठा आहे. एवढे छान, एवढे सगळे विचार आहे, एवढे तुम्ही समर्थक आहात, एवढं तुम्हाला राजकारणातलं, तुम्हाला कधी निवडणुकीत उतरावंसं नाही वाटलं? एक जरा वैयक्तिक प्रश्न घेते. नाही, आमचं प्रतिनिधी आहे ना. आणि दुसरी गोष्ट, मी या कॉलेजद्वारे तरुण घडवतो आहे, जी गोष्ट आमदार खासदार करू शकत नाही. आमदार खासदारांनी जेवढे तरुण घडवले नसेल आजपर्यंत, तेवढे विजय राऊतनी तरुण इथे घडवलेले आहे, जे देश विदेशात आहे, पुऱ्या जगभरात पसरलेले आहे. तोच मला वाटतं माझा अजेंडा असावा. डॉक्टरनी डॉक्टरचं काम करावं, कलाकारांनी कलाकाराचं काम करावं. वेर्निका नावाच्या पेंटिंगनं फ्रेंच राज्यक्रांती घडवली होती. मी कलाकार आहे. अमरावतीत जेव्हा मी चौकात जेव्हा ते ओबडधोबड पुतळे बघतो, तेव्हा माझीच मला लाज वाटते की असं वाटतं, अरे यार मी कुठल्या शहरात आहो. यांना कळत नाही का, राज्यकर्त्यांना कळायला पाहिजे की जेव्हा मी एखादं मॉन्युमेंट तयार करतो किंवा एखादा स्कल्पचर मी लावतो चौकात, ते स्कल्पचर चौकात असायला पाहिजे की लँडस्केप चौकात असायला पाहिजे. लँडस्केपिंगची हाईट कमी असते, त्याच्यामुळे तिथे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता कमी असते. परंतु तुम्ही जाऊन पहा अमरावतीच्या याच्यात, मग या लोकांना कळू नये ही गोष्ट की स्कल्पचर कसे असावं म्हणून. तीच गोष्ट कलाकार म्हणून मी यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी ऐकलं तर बरं आहे, नाही ऐकलं आंदोलनाचा पर्याय आहे. कलाकार सुद्धा आंदोलन करू शकतात. असे माझ्यासारखे समविचारी जर काही लोक, जर या लोकांनी जर राजकारणात भाग घेतला, अप्रत्यक्ष जरी भाग घेतला, प्रत्यक्ष नव्हे अप्रत्यक्ष जरी भाग घेतला, तर हा समाज सुधारू शकतो. मी आश्रम पण चालवतो, मी ओल्ड एज होम चालवतो. किती वर्षापासून, 97 पासून चालवतो. जवळपास आज 28-30 वर्ष झाले ओल्ड एज चालवायला. आम्ही कोणाची मदत घेत नाही आणि कोणाकडे भीक मागायला पण जात नाही, पण आमचा वृद्धाश्रम चालतो. त्याचं कारण असं आहे की लोक आम्हाला मदत करतात. म्हणून तुमचा जो प्रश्न आहे की प्रत्यक्ष राजकारणात काय येऊ नये, तर प्रत्यक्ष राजकारणात जर आलो तर माझ्यातला कलाकार कदाचित मरून जाईल. तो कलाकार जर जिवंत ठेवला तर मला ही सृष्टी निर्माण करता येईल. कलाकार जिवंत ठेवला मनातला, तर मला असं वाटतं की मला अनेक चांगले काम करता येईल. ते काम करतोय. आणि आमचा प्रतिनिधी जो विचार जो असतो माणसाच्या मनात, त्या विचाराचा प्रतिनिधी आहे ना आमचा पप्पू पाटील. तो करेल ना या गोष्टी. आणि जे आमच्या मनात आहे, जे कलाकारांच्या मनात आहे, जे लेखकांच्या मनात आहे, जे कवींच्या मनात आहे, जे तुमच्या मनात आहे, हे सगळं जर एखादा प्रतिनिधी करू शकला. आजचे प्रतिनिधी करतात का? त्यांनाही सवड आहे काय? ते प्रस्थापित झालेले आहे. त्यांना त्यांच्या त्यांना जमीन घेतात, एखादी संस्था काढतात, ते स्वतःच्या पोरांसाठी फक्त मार्ग ओपन करतात, दुसरं काही नाही. बाकी त्यांच्याकडे असणारे कार्यकर्ते सुद्धा सतरंजाच उचलून राहिले हो. दुसरं काय सांगा ना, खरं सांगा तुम्हाला, सतरंजा उचलत नाही का ते लोक? त्यांना कुठे चान्स मिळतो का? त्यांच्याच मुलांना चान्स आहे आता पुढं. म्हणजे उलट घराणेशाहीवर बोलायचं दुसऱ्याच्या, स्वतः मात्र घराणेशाही राबवायची, हा प्रश्न आहे. तर प्रेक्षक, हे होते अॅनिमेशन कॉलेजचे संचालक विजय राऊत, एक उत्कृष्ट कलाकार. आणि नक्कीच कलाकाराच्या मनातली भूमिका त्यांनी इथे मांडली. राजकारणात येण्याची माझी कुठलीही इच्छा नाही, मात्र माझ्या समविचारांचा प्रतिनिधी या निवडणुकीत उतरलेला आहे आणि त्याला मी सक्षम असं समर्थन करतो आहे. त्या पक्षाचं समर्थन करतोय कारण समविचारांचा पक्ष आहे. युवकांचं समर्थन करतोय कारण युवा नेता आम्ही या निवडणुकीत दिलेला आहे. आता बघणे आहे की या निवडणुकीत यांचं समर्थन ज्या उमेदवाराला आहे, त्या उमेदवाराच्या पदरात की विजय येतो की नाही येत, मतदार त्याच्या पदरी किती मतं देतात, हे आपल्याला 20 तारखेलाच माहिती मिळेल. त्यामुळे मतदातांनो, 20 तारखेला आठवणीने घराबाहेर निघा आणि मतदान करण्यासाठी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर नक्की जा. मतदान करणे हा तुमचा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्या अधिकाराचं तुम्ही नक्की पालन करा. 20 तारखेला मतदान करण्यासाठी नक्की जा. 23 तारखेला तुम्ही मतदान केलेला योग्य उमेदवार निवडून येईलच. या अमरावती मतदारसंघातील आमदार आपल्याला 23 तारखेला माहितीच पडेल. निवडणुकीशी संबंधित सर्व अपडेट बघण्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज. नमस्कार.